डिलिव्हरीसाठी आता माझी वाईफ निघाली आहे माहेरी आणि त्याची तयारी मागल्या काही दिवसांपासून चालूच होती. सकाळच्या टॅबलेट घेऊन टॅबलेटचा डबा बॅगमध्ये टाकला आणि पायलची बॅग आता भरून झालेली होती आणि पायल आता एक्साइटेड होती माहेरी जाण्यासाठी. तेवढीच ती उदासही होती कारण इतक्या दिवसांसाठी ती पहिल्यांदाच माहेरी जाणार आहे. सुनबाई डिलिव्हरीला जाणार म्हटल्यावर सासूबाई थोड्या इमोशनल झाल्या होत्या. पायलच्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये सर्वात जास्त काळजी जर पायलची कोणी घेतली असेल तर ती होती श्रुती. लहान जाव असूनही श्रुतीने पायलची एकदम काळजी अशी घेतली होती की पायलला माहेरची कधी आठवणच आली नाही. तेवढ्यात पायलचे पप्पा घरी आले होते. आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि पायल तर रेडी झालीच होती. फटाफट आटपून पायल आता खाली निघाली होती कारण सर्व लेडीज पायलची ओटी भरण्यासाठी वाट बघत होत्या. डिलिव्हरीसाठी जेव्हा सून माहेरी जात असते तेव्हा खना नारळाने तिची ओटी भरली जाते. पायलच्या सर्व सासूबाई जावा एकत्र झालेल्या होत्या पायलची ओटी भरण्यासाठी. एक एक करून सर्व लेडीजने पायलची ओटी भरली आणि पायलच्या सुखरूप डिलिव्हरीसाठी सर्वांनी आशीर्वादही दिले. मग माझ्या आईने पायलची ओटी भरली आणि तिला सांगितलं काळजी घे, माहेरी जाते पण रिलॅक्स राहू नको, एक्सरसाइज करत जा म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीसाठी तुलाच मदत होईल. पायलची ओटी भरून झाली होती आणि आता पायलने सर्वांचे आशीर्वाद घेतले. सर्वांनी पायलला सुखरूप डिलिव्हरीसाठी आशीर्वाद दिले, मीही आशीर्वाद दिले आणि त्यानंतर पायल आता निघाली होती माहेरी जाण्यासाठी. इतर वेळी माहेरी जाणं आणि प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरीसाठी माहेरी जाणं यामध्ये थोडासा फरक असतो आणि त्यामुळेच पायल थोडीशी इमोशनल झालेली होती. नकळत आलेल्या डोळ्यातलं पाणी पुसत पायलने बाय बाय केलं आणि आता ती निघणार होती माहेरी तिच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी आणि आमच्या घरी एक कोंडच सवाळ घेऊन येण्यासाठी. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब.